नमस्कार, वॉक विथ वैशाली चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बाहेर मस्त पावसाळा सुरू झाला आहे। छान पडणारा पाऊस, हातामध्ये वाफाळणारा चहा आणि गरमागरम भजी, किती छान कॉम्बिनेशन आहे, हो ना? तर आज बनवूयात पालक पकोडे। यासाठी एक मोठी वाटी भरून बेसन पीठ, पाव वाटी तांदूळ पिठी, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि जिरा पावडर घालून घ्यायचे। हळद, तिखट घालून सर्व कोरडे मिश्रण आधी आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। यानंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला दाटसर असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। हे पकोड्यांचे मिश्रण जास्त पातळ करायचे नाही। 3 ते 4 मिनिटांसाठी छान याला फेटून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून गरम तेल घालायचे आणि एकाच दिशेने फिरवत परत आपल्याला याला 1 ते 1.5 मिनिटांसाठी फेटून घ्यायचे आहे। 2 चिमूट खाण्याचा सोडा घालून हे मिश्रण परत आपल्याला फेटून घ्यायचे आहे। यामुळे हे खूप सॉफ्ट आणि फ्लफी बनते। यानंतर पालकाचे पान घेऊन दोन्ही बाजूला हे मिश्रण लावून घ्यायचे आहे किंवा एक एक पान या मिश्रणात बुडवून हळूवारपणे आपण हे पकोडे तळून घेऊ शकतो। दोन्हीकडून आलटून पालटून हे आपल्याला मध्यम आचेवर पकोडे तळून घ्यायचे आहेत। गोल्डन कलर आला की आपले पकोडे तळले असे समजायचे। तळण्यासाठी कारण ह्याला जास्ती वेळ लागत नाही। अशा प्रकारे हे आपले कुरकुरीत खुसखुशीत गोल्डन रंगाचे पालक पकोडे तयार झाले आहेत। हे खायलाही खूप चविष्ट लागतात। तुम्ही पण नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।